रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, साधकाचे मायबाप, वैष्णवांचे शिरोमणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा असा 3 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातला निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं कर्तव्यच आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने ज्ञानोबराय तुकोबराय माऊली दादा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये नाहोल या गावामध्ये आबा हे दर आमोशाला कीर्तन भजन अन्नदान ठेवत असतात. आणि या पण आमोशाला आबांनी आज माझं कीर्तन ठेवलं म्हणून बाबासाहेब सुटके आबा आणि सर्व गावकरी मंडळांना खूप खूप आभार मानते. व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, कीर्तनकार, भागवताचार्य ह ब प आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे पांडुरंग महाराज शिंपले हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. व त्यांच्यासोबत गायन करणारे ह ब प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य व कीर्तनकार ह ब प राम महाराज पंचाळ हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून मी त्यांचे पण आभार मानते. व तसेच खाडे महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थी त्यातल्या मृदुंगाचार्य ह ब प रोहित महाराज, राम महाराज चाळक हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. व तसेच सुमित महाराज भोसले हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. व माझा छोटा भाऊ ह ब प कीर्तनकार व मृदुंगाचार्य बाल कीर्तनकार ह ब प सार्थक महाराज देशमुख हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. व तसेच या गावातली भजनी मंडळ सुदामदेव असतील, बापूराव महाराज असतील, भास्कर महाराज असतील या सर्वांचे मी आभार मानते. आता सर्वांचे तर व तसेच माझं कीर्तन महाराष्ट्रात कानाकोपऱ्यावर पोहोचवणारे आणि मराठी धाराशिव मराठी या चॅनलचे मालक ह भ प माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आकाश महाराज पंचाळ हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून मी त्यांचे पण खूप खूप आभार मानते. आता सर्वांचे तर नाव काही मी घेणं शक्य नाही परंतु मी एका उखाण्यात सर्वांचे नाव घेते. हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन जे कीर्तनाला उपस्थित आहेत त्या सर्वांचे अभिनंदन, सर्वांचे अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व तसेच खूप गोड साऊंड सिस्टीम जे आहे असे सुखदेव महाराज हे पण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. विठ्ठल नाऊल या गावामध्ये बाळू मामांच्या दरबारात माझं कीर्तन चालू आहे. बाळू मामा हे काही सामान्य व्यक्ती नव्हते महाराज तर पंचमहाभूतांवर ज्यांची सत्ता चालते असे आदमापूरचे बाळू मामा. आदमापूरचे बाळू मामा होते. मामांचं गाव हे आदमापूर होतं. कोण कोण गेले आदमापूरला हात वर करा बरं. वा 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 यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि जे गेले नाहीत त्याने नाही गेलं तरी चालेल कारण बाळू मामाच आता इथं आले. आदमापूरचे बाळू मामा बेळगाव या परिसरामध्ये
मामांची बकरी चरायला गेली होती आणि तिथं एक शेतकरी सावकार होता. त्या सावकाराच्या इथं मामांची बकरी बसली होती आणि त्या सावकारासोबत ठरलं की अन्नदान करायचे, सकाळचं संध्याकाळचं जेवण द्यायचे आणि चहापाणी करण्यासाठी चहा पावडर, चहा पत्ती, दूध, पाणी, साखर द्यायचे, असं अन्नदान करायचं ठरलं होतं. परंतु त्या शेतकऱ्यानं अन्नदान करायला नकार दिला. मामांची बकरी त्याच्या शेतामध्ये बसली होती. सगळा खर्च माझ्या मामांनी केला आणि उठतळाची वेळ झाली. उठतळाच्या वेळेला पट्टी द्यायची पद्धत माझ्या मामांपासून. पट्टी द्यायची वेळ आल्यानंतर तो शेतकरी, तो जमीनदार ज्याची भली मोठी शेती, जवळजवळ 200 एकर त्याचं शेत आहे, असा तोच शेतकरी बाळू मामांना 10 किलो मका घेऊन गेला आणि बाळू मामांना सांगितलं, मामा एवढंच पिकलंय, ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यापाशी द्यायला काहीच नाही. जो जगाचा मालक आहे, जो ब्रह्मांड चालवतो, ब्रह्मांडाचा जो धनी आहे, तो साक्षात परमात्मा, त्या बाळू मामांना कळणार नाही का हो कोण खोटं बोलतंय ते? माझे बाळू मामा म्हणले, अरे तू शब्द दिला होतास, तू शब्द पाळला नाहीस. तेव्हा तो म्हणला, मामा एवढंच पिकलंय, हे पण घ्यायचंय तर घ्या, नाहीतर हे मी घरी परत नेतो. तेव्हा मामांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं, एकदा धरणी मातेकडे पाहिलं आणि मामांनी गपगुमानं ती 10 किलो मका घेतली आणि तिकडं तळ आवरायला सुरुवात झाली. इकडं त्या शेतकऱ्यानं मिशावरून ताव मारला आणि म्हणला, कसं काय बाळू धनगराला फसवलं, आणि तिथून आयोटीत निघून गेला. तिकडं तळ आवरायला सुरुवात झाली, पण मामांना कळून चुकलं की अरे ह्याची जर खरंच अडचण असती ना तर ह्यो बाळू धनगर याच्या पाठीशी उभा राहिला असता, पण तू दिलेल्या शब्दाला जागला नाहीस. तेव्हा इकडे समधी गावकरी चर्चा करू लागली की बाळू धनगराला शब्द फिरवणं एवढी सोपी गोष्ट नाही. मामांनी ती 10 किलो मका आपल्या समोर ठेवली आणि पायातलं पायतन काढलं. कोल्हापुरी पायतन मामांच्या हातामध्ये, आणि मामांनी त्यावेळेस त्या धरणी मातेला ताकीद त्यावेळी केली, ए धरणी माय, हे बाळू धनगर तुला ताकीद करतोय, गाठ या बाळू धनगराशी. आणि 3 वेळेस ते पायतन त्या धरणी मातेवर आपटलं आणि माझा देव बोलू लागला की आजपासून 12 वर्ष त्या शेतकऱ्याच्या 200 एकर शेतामध्ये फक्त 10 किलो धान्य पिकू दे, खर्च वजा जाता 10 किलो धान्य पिकू दे. गाठ्या बाळू धनगराशी, एक कण जरी जास्त पिकला ना तर गाठ्या बाळू धनगराशी. आणि 3 वेळेस चप्पल त्या धरणी मातेवर आपटली आणि माझा देव उठून उभा राहिला आणि तिथून तडातडा निघून गेला. पुढच्या गावाला तळ पडला. मामा फिरत राहिले, पण ऐका, लक्ष देऊन, नीट लक्ष देऊन ऐका की तिथून पुढं 12 वर्ष त्याच्या 200 एकर शेतामध्ये फक्त 10 किलो धान्य पिकायचं, खर्च वजा जाता 10 किलो धान्य पिकायचं. अरे पृथ्वीवर ते सत्ता माझ्या देवानं चालवली. बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं विठाला. वरम हे जाणून शरण आलो,
धनी. अरे वायूवरती सत्ता माझ्या देवानं चालवली. सुरपावली या गावामध्ये बकऱ्यांचा लोकरी काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळी डॉक्टर गरड यांना मामा म्हणले की मुरगुळला जाऊन जे सामान लागतंय ते घेऊन ये आणि जाताना सायकलवर जा. तेव्हा डॉक्टर गरड म्हणले मामा मी सायकलवर जातो पण ऐका ना वारं उलट्या दिशेने वाहतंय. मामांनी सांगितलं अरे लेका तू सायकलवर जा मी त्या वाऱ्याला सांगतो की त्रास देऊ नकोस म्हणून. डॉक्टर गरड सायकलीवर निघाले आणि काही वेळा चमत्कार असा झाला की वाऱ्याची दिशा बदलली आणि वारं ज्या दिशेने डॉक्टर गरड जाऊ लागले त्या दिशेने वारं वाहू लागलं. मग तेव्हा आरामात डॉक्टर गरड मुरगुळला गेले आणि तिथं गेल्यानंतर जे सामान लागतं ते घेतलं आणि वापस सुरपावलीला निघाले. अजून चमत्कार झाला आणि वाऱ्याची दिशा बदलली आणि डॉक्टर गरड ज्या दिशेने जाऊ लागले ना त्या दिशेने वारं वाहू लागलं. सुरपावलीला डॉक्टर गरड आरामात पोहोचले. अरे वायूवरती सत्ता माझ्या देवानं चालवली. बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं विठ्ठल अग्नीवरती सत्ता माझ्या वायूवरती पाण्यावरती सत्ता माझ्या देवानं चालवली. एका खेडेगावामध्ये दुष्काळ पडला होता आणि तिथं मामा बकरी घेऊन गेले होते. बकरी घेऊन गेल्यानंतर मामांनी विचार केला की अरे इथं तर बकरीला खाण्यासाठी काही नाही आहे म्हणून आपण आपल्या गावी जावं. पण त्या गावातल्या माणसांना जाणवलं की अरे बाळू मामा हे काही सामान्य व्यक्ती नाही तर सामान्य सत्पुरुष बाळू मामा होते. सर्व गावकरी मंडळी बाळू मामांच्या दर्शनाला गेले आणि बाळू मामांना सांगितलं मामा तुम्ही या गावामध्ये बकरीला खाण्यासाठी नाही म्हणून चाललात पण आम्ही कुठं जावं. आमच्या लेकरांसाठी खायला नाही आमच्या जनावरांसाठी खायला नाही आम्ही कुठं जावं. तुम्ही साक्षात देव आहात तुम्हाला पाऊस पाडावाच लागेल. जर तुम्ही पाऊस पाडला नाही ना तर आम्ही एका खोलीमध्ये कोंडून ठेवतो. आणि सर्व गावकरी मंडळांनी बाळू मामांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि जो जगाचा मालक आहे जो ब्रह्मांड चालवतो जो ब्रह्मांडाचा धनी आहे असे बाळू मामा 3 दिवस एका खोलीमध्ये कोंडून राहिले. आणि चौथ्या दिवशी मामांनी विचार केला की अरे या खोलीतून आपण बाहेर निघलो नाही त्या गावातून आपण बाहेर निघलो नाही तर या जगाचा कारभार कोण करणार. म्हणून मामांनी त्या गावकऱ्यांना सांगितलं की मी पाऊस पाडतो. तेव्हा गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढलं आणि मामा छतावर गेले. छतावर गेले आणि त्या मेघराजाला म्हणाले मेघराजा माझ्यावर संकट आलंय. जर मी या खोलीतून बाहेर निघलो नाही मी या गावातून बाहेर निघलो नाही तर या जगाचा कारभार कोण करणार. आणि बाळू मामा म्हणले की तुला खाली यावंच लागेल तुला पडावंच लागेल. की बाळू मामांनी मेघराजाला आज्ञा केली आणि आज्ञा केल्याबरोबर तो मेघराजा कराडला आणि मुसळधार पाऊस झाला त्या गावामध्ये. अहो आजपर्यंत त्या गावामध्ये कधीच दुष्काळ पडला नाही. अरे पाण्यावरती सत्ता माझ्या देवानं चालवली. मला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं विठ्ठल अग्नीवरती सत्ता माझ्या देवानं चालवली. राधानगरी या तालुक्यात नरतवड्या या गावाजवळ मगदूम यांचे गुऱ्हाळ चालू होते आणि अशीच दुपारची वेळ होती. ऊन खूप पडलं होतं आणि अचानक त्या गुऱ्हाळाला आग लागली. जे कामगार होते त्या गुऱ्हाळात काम करून करून थकून
झोपी गेले होते. अचानक आग लागली आणि इकडं जनाबाई मगदूम जवळपास गौऱ्या लावित होत्या. आणि तेव्हा त्या आगीला भिवून अचानक आगीला भिवून त्या मामांना हाक मारली. मामा! त्यावेळी मामा नरतवड्याहून 25 किलोमीटर लांब होते. हाक मारल्याबरोबर मामा त्या सावकाराबरोबर बोलत होते. पण तेव्हा जो जगाचा मालक आहे, जो ब्रह्मांडाचा धनी आहे, जो साक्षात परमात्मा आहे, त्या परमात्म्याला 25 किलोमीटर लांब असून सुद्धा कळालं की अरे नरतवड्यामध्ये आग लागली. तेव्हा मामा उभे राहिले आणि अरे विठ्या घात झाला असे म्हणले आणि आपल्या खांद्यावरची जी गोंगडी आहे त्याची गरगर आभाळात फेकली. आणि चमत्कार असा झाला की ती गोंगडी सगळी जळून खाक झाली आणि त्याची राख सगळी खाली पडली. आणि इकडं नरतवड्यामधली आग सगळी शांत झाली. ही गोंगडीचा प्रकार जेव्हा त्या नरतवड्यामधल्या माणसांना कळाला तेव्हा नरतवड्यामधली माणसं बाळू मामांच्या दर्शनाला आली. अरे अग्नीवरती सत्ता माझ्या देवानं चालवली. बोला बाळू मामाच्या नावानं. सांग भलं. बाळू मामाच्या नावानं. सांग भलं. विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आकाशावरती सत्ता माझ्या देवानं चालवली. मेदके या गावामध्ये वार्षिक भंडारा यात्रा चालू होती आणि खीर शिजवत होते. मोठा समुदायक होता आणि मोठा समुदायक पाहून एका लोभी शेठजीला पैसा कमवण्याची इच्छा झाली. त्यावेळी त्याला यात्रेमध्ये पैसा कमवायचा होता, पण हा पैसा कमवण्याचा प्रकार मामांना आवडला नाही. म्हणतात ना की माणसाला संकट येण्यापूर्वी माणसाची बुद्धी काम करत नाही अशी एक म्हण आहे महाराज. आणि बोलता बोलता मामा त्या शेठजीला म्हणले की तुझ्या घरावर आकाशाची कुऱ्हाड कोसळणार आहे पण काही नुकसान होणार नाही. आणि 1 महिना झाल्यानंतर वादळी हवामान सुटलं. हवामान सुटल्यानंतर त्याच्या घरावर वीज कोसळली पण काही नुकसान झालं नाही. त्या पाळण्यातल्या बालकाला सुद्धा काही धक्का बसला नाही, धक्का लागला नाही. अरे आकाशावरती सत्ता माझ्या देवानं चालवली. बोला बाळू मामाच्या नावानं. सांग भलं. बाळू मामाच्या नावानं. सांग भलं. विठ्ठला. पंचमहाभूतांवरती सत्ता माझ्या देवानं चालवली महाराज. आता मला तुम्हाला असा एक प्रश्न आहे की ज्या देवाने पंचमहाभूतांवरती सत्ता केली तो देव आपल्यावरती सत्ता करणार नाही का हो? करतो, पण आपली तेवढी भक्ती असली पाहिजे. देवाने त्या पंचमहाभूतांना बांधून ठेवलेले. एक सोन्याचा पिंपळ माझ्या ज्ञानोबारायाच्या दारात आहे जे महाविष्णूचा अवतार आहे. आणि दुसरा सोन्याचा पिंपळ हा आदमापूरच्या माझ्या बाळू मामांच्या दरबारात आहे. तर बाळू मामा हे कोणाचे अवतार आहेत? रुद्राचा अवतार थोर ह्यो रातो या आदमापुरा. उधळणी भरणारा हा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी पेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. तिचे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद हो वैद हो वैद. त्यानं मेंढ्या केल्या पैद हो पैद हो पैद. बाळू मामा वैद हो वैद हो वैद. त्यानं मेंढ्या केल्या पैद हो पैद हो पैद. हो मैदा मेंढ्या केल्या मैदा हो मैदा हो मैदा. बाळू मामा मैदा हो मैदा हो मैदा.
आमच्या बाळूमामांच्या दरबारात एक सोन्याचा पिंपळ आहे आणि त्याला 5 फांद्या आहे. ते पंचमहाभूत आहेत महाराज. पंचमहाभूतांना माझ्या देवानं बांधून ठेवलेलं आहे. बाळूमामांनी असं जगाला दाखवून दिलंय की जोपर्यंत हा कलियुग जात नाही तोपर्यंत हे पंचमहाभूत बाळूमामांच्या दरबारात तसेच बांधलेले राहतील. मग आता भगवान जो परमात्मा आहे म्हणजे बाळूमामा हे पंचमहाभूतांवरती त्यांनी सत्ता केली. मग ते आपल्यावर सुद्धा सत्ता करू शकतात, पण आपली तेवढी भक्ती केली पाहिजे. तेवढ्या मनानं भावानं देवाची भक्ती केली पाहिजे. सुंदरा देवी पोटी जन्माल बाळ भोळ्या भक्तांचा करतोय संभाळ. सुंदरा देवी पोटी जन्माल बाळ भोळ्या भक्तांचा करतोय संभाळ. मेंढ्या राखोनी मेंढर केला जगाचा उद्धार. राखोनी मेंढर केला जगाचा उद्धार. स्वर्गाचं सुख पाहिलं त्यांच्या चरणी, स्वर्गाचं सुख पाहिलं संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. हो संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. तेजस्वी रूप त्यांचा मनाला मोहणारा, पिवळा भंडारा कंबळी शोभणारा. तेजस्वी रूप त्यांचा मनाला मोहणारा, पिवळा भंडारा कंबळी शोभणारा. मायाळू मनाचा जणू खजिना जनाचा, मायाळू मनाचा जणू खजिना जनाचा. भक्ताचं मन मोहिलं मामाला, भक्ताचं मन मोहिलं संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. हो संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. संत बाळूमामा चरणावर भक्तीचं फुल वाहिलं. तेवढ्या भावानं देवाची भक्ती केली पाहिजे, तेव्हा बाळूमामा हे आपल्यावरती सत्ता करतील. विठ्ठल भला 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 विठ्ठला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय समकालीन आणि नंतर जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी ज्ञानोबरायांना माऊली असं म्हणलेले. सर्व संतांमधील वयाने लहान असणारे माझे ज्ञानोबराय, सर्व संतांनी त्यांना माऊली म्हणलेले. आमची व्यवहारामध्ये व्याख्या आहे की मोठा कोण मेला तर घरातली सगळी माणसं रडतात, अजून मोठा मेला की गावातली सगळी माणसं रडतात, अजून मोठा मेला की तालुका रडतो, त्याच्यापेक्षाही मोठा मेला की जिल्हा रडतो, त्याच्यापेक्षाही मोठा मेला की महाराष्ट्र रडतो, अजून मोठा मेला की हिंदुस्तान रडतो, त्याच्यापेक्षा मोठा मेला की सगळं जग रडतं. पण मोठा त्याला म्हणायचं ज्याच्यासाठी भगवंत सुद्धा रडतो. भगवंतानी संतांसाठी रडावं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जानते लोक्यासी. एक हात निवृत्तीनाथांनी धरला आणि एक हात देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तिया धरिले दोन्ही कर. देव निवृत्तिया धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसा
ज्ञानेश्वरा वयसवा तू ज्ञानेश्वरा देवनिवृत्ती आली देवनिवृत्ती एक हात निवृत्तीनाथांनी धरला आणि एक हात देवानं धरला आणि ज्ञानोबरायांना समाधी स्थळाकडे नेलं. तेव्हा मुक्ताबाई सोपान काकाच्या गळ्यात मिठी मारून रडू लागल्या. इकडे निवृत्तीनाथ रडू लागले. शेवटी भगवंत सुद्धा रडू लागले. तेव्हा रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुम्ही का रडायला? हे बाकीचे रडायले, हे नात्याच्या संबंधाने रडतात, पण तुमचा कोण लागलाय तो? तेव्हा भगवंताने रुक्मिणीला सांगायला सुरुवात केली. रुक्मिणी, देवा म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला ध्यानी, हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी नहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा. याचे निदर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ. येथे होते पूर्वी नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ. येथे निपै केले इंद्रयोनिया भूमिसी. याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरिसी. पंचकृषिया पासुनी भोवती वनवल्ली वृक्षी. येते देवयोनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी. आस्ती नास्ती उदकी, पंढरी उनी ये सोपे. जनाचिया हरवया पापे, कळी काळ कोपलिया. कांगचले अलंकापुरासी, ऐसे सांगता हरिसी. प्रेम ओसांडले रुक्मिणीसी, मने धन्य धन्य जयाची कुसी. ज्ञानदेव जन्मले. विठ्ठला, भगवंताने जेवढा इतिहास सांगितला तेव्हा तुम्ही का रडतात म्हणणारी रुक्माई स्वतः रडू लागली. देव म्हणले, अगं रुक्मिणी, आता तू का रडायलीस? तेव्हा रुक्मिणी माता म्हणतात, देवा मी या ज्ञानेश्वरासाठी नाही रडत, तर मग अवे वय का? 22व्या वर्षी हा महात्मा समाधी घेतोय आणि समाधीच्या प्रसंगाने जगाच्या बापाला रडवतोय. हा हिरा ज्या माय बापाच्या पोटी जन्माला आलाय ना, त्या माय बापासाठी मी रडते. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरिक वाटे
सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांना सर्व जगाने संतांनी विश्व माऊली अशी उपमा दिली. तर अशी उपमा का दिली बरं? तर एका जशी आई आपल्या बाळाला सांभाळते त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय 16व्या वर्षापासून या संपूर्ण जगाला सांभाळतात. म्हणून संपूर्ण जगाने आणि संतांनी त्यांना विश्व माऊली अशी उपमा दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणतात. माय माय हा शब्द अंतकरणाचा ठाव घेणार आहे. माय या शब्दामध्ये जितकी ताकद आहे ती इतर शब्दामध्ये ताकद आहे. जर कधी जन्मात भाकरी वाढली नसेल पण जर भिकारी नाली आणि म्हणली वाडा माय तेव्हा भाकरी वाढलीच म्हणून समजा. अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे माय. एखाद्या घरामध्ये 4 भावंड असू द्या तर सगळे सारखेच काम नसतात करत. धाकटा तर अजिबातच काम करत नाही. तेव्हा सर्व मुलं आईवर राग काढतात. तुझ्यामुळे बिघडलाय हा. त्याच्या बायकोला पोसायचं, त्याला पोसायचं आणि तो नुसता गॉगल घालून हिंडतोय. तुझ्यामुळे बिघडलाय हा. आई रडकुंडी येते. 2 दिवसानंतर वडील म्हणतात तुझ्यामुळे बिघडलाय हा. आजपासून जर याला जेवायला दिलंस ना तर गाठ माझ्याशी. आणि 2 दिवसानंतर ती आई त्या बाळाची समजूत काढते. अरे बाळा, तुझ्यामुळे तुझ्या भावाचं बोलणं, तुझ्या वडिलांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं. सर्वांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं. तू काम करत नाहीस रे, करत जा ना काहीतरी. तेव्हा मुलगा म्हणतो काय करू मी? कशाला शिकवलं मला? आता नोकरी लागत नाही, काय नाही, काय विष पिऊन आत्महत्या करू का? तेव्हा आई म्हणते अरे असं बोलू नकोस रे. तुमच्या चौघांच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे रे माझी. तुमचं प्रेम पाहण्याची इच्छा नाही रे. मग काय करू मी? माझा ऐकत जा. ज्या वेळेस तुझे वडील आणि तुझे भाऊ घरात असतील ना त्यावेळेस तू घरात थांबत जाऊ नकोस. पण ज्या वेळेस तुझे वडील आणि तुझे भाऊ घराबाहेर जातील, कामाला जातील ना त्यावेळेस तू मागच्या दरवाजातून हळूच येत जा राजा, तुला जेवायला देत जाईल. याला म्हणतात माय. विठ्ठल करत्या मुलाला सांभाळते यात नवल नाही. पण ज्या मुलाला सर्वजण टाकून देतात त्यावरही प्रेम करणारी, त्यावरही जीव लावणारी व्यक्ती म्हणजे आपली माय आहे महाराज. तसं ज्ञानोबाराय हे माय आहेत. तर कुणाची? ज्ञानाबाई मा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से. एकदा राम महाराजांसाठी जोरदार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से. तर जे अनाथ आहेत, ज्यांना आई वडील नाहीत, त्यांची माय माझे ज्ञानोबा आहेत. आता माय म्हणलं की लेकराविषयी अंतकरण दुःखी होत असतं. तसं सर्व संत जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा त्यांना ते देखवत नाही. बुडत हे जना न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा कळवळा.
देवाचं नामस्मरण करा. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तर भागवतामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा उद्धवाला सांगतात की कलियुगामध्ये माझी प्राप्ती ही योगाने नाही तर माझ्या प्राप्तीसाठी भक्तीच कारणीभूत आहे. न साधेन त्याम योगो न सांख्येम धर्मम उद्धवो. भगवान सांगतात की न स्वाध्याय तपस्त्यागो ययार भक्ती ममोजित. न स्वाध्याय बर न तप बर. भगवंत सांगतात की उद्धवाला की कलियुगामध्ये माझी प्राप्ती ही योगाने नाही तर माझ्या प्राप्तीसाठी भक्तीच कारणीभूत आहे असं भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलंय योग याग विद्येने नवे सिद्धी, वायाची उबाती धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही सारखं हरी हरी म्हणा, तसं एकनाथ महाराज पण म्हणतात तुम्ही हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे हरी 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 तुम्ही म्हणारे सकाळ, हरी 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 तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी 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 तुम्ही म्हणारे सकाळ. तिने माया जाळ तुट येल, तिने माया जाळ तुट येल, तिने माया जाळ तुट येईल. आणि नका पडू ग बाळाचे भारी, आणि नका पडू ग बाळाचे भारी. तिने माया जाळ तुट येईल, तिने माया जाळ तुट येईल, तिने माया जाळ तुट येईल. नका पडू ग बाळाच्या भारी, आणि नका पडू ग बाळाचे हरी हरी म्हणा. तसे एकनाथ महाराज म्हणतात की हरी देता हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती, देह त्यागंती हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. तसं एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही हरी हरी म्हणा. कुठलं काम करत असताना हरी हरी म्हणा. तुम्ही जर मरत असताल तेव्हा सुद्धा तुम्ही हरी हरीच म्हणा असं एकनाथ महाराज म्हणतात. तसंच ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाची प्राप्ती ही भक्तीने होते, योगाने नाही होत. असं सांगून जरीही एखादा ऐकत नसेल तर ज्ञानोबारायांनी एक चांगली युक्ती सांगितलेली. ती म्हणजे अशी की जर एखादा आजार दूध आणि साखरेने जात असेल तर आपण असं का म्हणायचं की नाही मला दूध आणि साखरेने आजार नाही घालवायचा तर कडुलिंबाच्या पाल्यानेच आजार घालवायचा आहे असं का म्हणायचं बरं. आता हे तुम्हाला कळत नसेल तर दुसरं एक उदाहरण देते. जर आपल्याला ताप आली आणि आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला म्हणलो डॉक्टर मला ताप आली, तर डॉक्टरने सांगितलं ह्या गोळ्या घ्या तुमची लगेच ताप कमी होईल. मग आपण असं का म्हणायचं की नाही मला गोळीने ताप घालवायची नाही तर मला इंजेक्शन देऊनच ताप कमी करायची असं का म्हणायचं बरं. तसं ज्ञानोबाराय म्हणतात रोग जाये दूध साखरे तरी लिंब का प्यावा. तर तसं योग असं म्हणून जरी कुणी ऐकत नसेल तर त्याला सोडून द्या आणि तुम्ही तुमचं भजन देवाचं नामस्मरण करा. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, तीर्थाव्रत मने मन लगे दैवता करणे, आसन मुद्रा ज्ञान
वाटे रामकृष्ण वासुदेव. एवढं म्हणायची काय गरज नाही. एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतात, न लगे तीर्थाचे ब्रह्मन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे ब्राह्मण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दंडना मुंडना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव हे म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जसं एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही काहीही करू नका, नुसतं वासुदेव वासुदेवच म्हणा. तसं ज्ञानोबाराय सांगतात की तुम्हाला जर या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. तेव्हा लोक म्हणतात महाराज तुम्ही म्हणतात देवाचं नामस्मरण करा, पण देवाला जर एक नाव असतं तर आम्ही देवाची भक्ती केली असती, पण देवाला तर अनेक नाम आहेत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार. तर ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे लोक म्हणतात की देवा म्हणजे महाराज तुम्ही म्हणतात की जर देवाची भक्ती करा, पण देवाला जर एक नाव असतं तर आम्ही नक्की केली असती, पण देवाला तर अनेक नाम आहेत, मग त्यातलं कुठलं आम्ही नाव घ्यावं बरं. तेव्हा महाराज म्हणतात की तुम्ही हे दोन नावे घ्या, एक राम आणि एक कृष्ण. हे दोन नावे का घ्या बरं, कारण हे दोन नावे गोजिरे आहेत म्हणून हे दोन नावे घ्या. अभंग राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे ही दोन्ही राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे ही दोन्ही राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी. हृदया स्मरा रे हृदया मंदिरी स्मरा रे स्मरा रे स्मरा रे हृदय मंदिरी स्मरा रे हृदय स्मरा हृदय मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरा आपुलिया परा करा सोडवण आपुलिया परा करा सोडवण. एकदा राम महाराजांची जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मरा करे.